नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला सकाळी अभिजित आणि अंकिता कालच्या टास्क बद्दल बोलत असतात. पुढे डीपी दादा, अभिजित, अंकिता आणि सूरज कालच्या पैशांच्या टास्क बद्दल चर्चा करत असतात. त्यावेळेस डीपी दादा सूरजला म्हणतात की हे बघ सूरज, तू मान्य करतोस का की आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त बुद्धी आहे. आम्ही प्रत्येक याच्यामध्ये स्ट्रॅटेजीमध्ये म्हणा किंवा गेम प्लॅन मध्ये आणि तुझ्या पुढे असतो, एवढं तर तू मान्य करतोस. त्यावरती सूरज हो असं बोलतो. तर अभिजित म्हणतो की भले त्याला गेम कळत नाही, त्याला स्ट्रॅटेजी कळत नाही, तो त्याचे विचार ठामपणे मांडत नाही, पण मात्र त्यांनी प्रत्येक टास्क मध्ये 100% दिलेला आहे आणि तो प्रत्येक टास्क सुद्धा चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. त्यानंतर पुढे जान्हवी आणि निकी आता पुन्हा पहिल्यासारख्या एकत्र झालेल्या आहेत. किचन मध्ये निकी आणि अभिजित पुन्हा कालच्या पैशांच्या टास्क वरून चर्चा होते आणि अंकिता येते. त्यामुळे अंकिता आणि अभिजित मध्ये शाब्दिक चकमक होते. दुपारी ब्रेकफास्ट वरून अंकिता निकी यांच्यामध्ये पुन्हा एकदा बाचाबाची होते. निकी अंकिताला कुचकी म्हणते. बिग बॉसच्या घरात आज प्रत्येक सदस्याच्या प्रवासाचं सेलिब्रेशन असणार असून हे सेलिब्रेशन करण्यासाठी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे घरात आलेला असतो. प्रत्येक सदस्याला भेटण्यासाठी त्याची चाहते आलेली असतात. सुरुवातीला वर्षा उजगावकरांची बिग बॉस घरातील जर्नी दाखवली जाते. वर्षाताईंची एंट्री झाल्यावरती बिग बॉस वर्षाताईंबद्दल बोलतात की मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ गाजवणारी वंडर गर्ल ती म्हणजे वर्षा उसगावकर. मी आले असं म्हणत त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला. 70 दिवस आत्मविश्वासाने त्यांनी गंमत जम्मत केली, तर कधी खट्याळ सासून नाठाळ सून हे चित्र सुद्धा दाखवलं. कधी मान मिळाला तर कधी अपमान पण सहन करावा लागला, पण विश्वास मात्र काही ढळू दिला नाही. चित्रपट पाहताना प्रेक्षक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात. तसंच आता सुद्धा पाहूया आपण तुमचा बिग बॉस घरातील प्रवास असं म्हणत बिग बॉस त्यांची ईवी दाखवतात. निकीबद्दल बिग बॉस बोलतात की निकी तांबोळीच्या खेळाचं वर्णन करायचं झाल्यास तिच्याच भाषेत बोलावं लागेल. अरे बाप. बिग बॉस मराठी सीझन 5 हा खऱ्या अर्थानं जर कोणी गाजवला असेल तर तो निकी तांबोळीने. पुढे बिग बॉस म्हणतात की निकी ही फक्त राणी नाही तर ती ठरली आहे कॉन्टेंटची महाराणी. पुढे बिग बॉस म्हणतात की इमोशनल दाखवणार नाही असं निकी म्हटली होती, पण असे काही क्षण आले त्यामध्ये ती मनाने तुटली, तिचं साम्राज्य हल्लं, ती ढसाढसा रडली सुद्धा, पण खेळाची जिद्द काही कमी झालेली नाही. पुढे बिग बॉस म्हणतात की चला पाहूया बिग बॉस राणीचा ठणाणा असं म्हणत तिची ईवी दाखवली जाते. अंकिताच्या बाबत बिग बॉस बोलतात की कोकणच्या मातीतून आलेली अस्सल कोकणी हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर. आपल्या मालवणी भाषेचं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी आणि आपल्याला हा खेळ समजत नाही असं म्हणणारी अंकिताने वेळोवेळी तिचा खेळ दाखवून दिला. वेळोवेळी तिने आपली ठाम मते मांडलेली आहे. नाती जपणारी आणि जीवाला जीव लावणारी अंकिता फक्त कोकणची हार्टेड गर्ल राहिलेली नसून आता ती महाराष्ट्राची हार्टेड गर्ल झालेली आहे असं बिग बॉस म्हणतात. पुढे बिग बॉस म्हणतात की आतापर्यंत आपण स्वतःचेच रील मोबाईल वरती पाहिलेले आहेत, पण आता चला आपण पाहूया माझ्या मोठ्या पडद्यावरती बिग बॉस घरातील तुमची सफर असं म्हणून बिग बॉस अंकिताची ईवी दाखवतात. ईव्ही पाहत असताना अंकिता भावुक होते. ज्यावेळेस तिच्या वडील आलेले होते त्यावेळेस ईव्ही पाहत असताना मात्र तिचे अश्रू अनावर होतात आणि ती रडू लागते. त्यानंतर पुढे सर्वांचाच लाडका अभिजित सावंत येतो. आज सर्वांना बघून आनंद झालाय असं अभिजित म्हणतो. बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सुस्वभावी, प्रसिद्धीचा बळीजावा न करणारा, गाण्याने मंत्रमुग्ध करणारा, कधीच लावालावी न करणारा, मुली घरात आल्यावरती बाप होऊन रडणारा, स्वतःच्याच हक्कासाठी लढणारा, वन अँड ओनली जेंटलमॅन अशी बिग बॉस अभिजितची ओळख करून देतात. अभिजितला स्वतःची जर्नी पाहून अश्रू अनावर होतात. ह्या शोनं खूप दिलंय यार असं म्हणत तो त्याच्या भावना व्यक्त करतो. आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला डीपी दादा, जान्हवी आणि सूरज यांची बिग बॉस घरातील जर्नी पाहायला मिळणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.